नमस्कार मंडळी. असं चमचमीत झणझणीत चिकन खायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो ना. बघा हा चिकन किती छान शिजलाय आणि मस्त दिसतोय. इथे आपण 1 चमचा जिरे, 4 लवंग, 7 ते 8 मिरी, 1 मोठी वेलची, 4 छोट्या वेलच्या, 2 दालचिनीचे तुकडे, 2 चमचे धने, 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल हे सर्व घेऊन छान सुगंध येईपर्यंत गरम करून घेऊया आणि मिक्सरमधून वाटून घेऊया. बघू शकता आपला छान वाटून झाला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 2 इंच अद्रक घेऊन आपण त्याला वाटून घेऊया. हे सुद्धा वाटण आपण वाटून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे एका कढईत खोबरा घेतला आहे, त्याला छान भाजून घेऊया. आता त्याला साईडला ठेवून एका कढईत तेल घेऊ आणि कांदा सुद्धा तळून घेऊ. आपला कांदा सुद्धा छान भाजून झाला आहे, त्याला काढून घेऊया आणि कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेऊया. वाटण वाटून झालं आहे. इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे. गॅसवर कढई तापवली आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊया. 1 बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालून छान परतून घेऊया. 4 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे चिकन मसाला आणि आपण वाटलेले खडे मसाले हे सर्व घालून परतून घेऊया. 1 मोठ्या टोमॅटोची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून छान परतून घेऊया. त्याच्यात आपण वाटणाचं पाणी टाकून घेऊया आणि छान परत एकदा परतून घेऊ. आपले मसाले एकदम मस्त शिजले आहेत आणि त्याला तेल सुद्धा सुटलं आहे. चिकन टाकून घेऊया. स्लो गॅसवर त्याला छान परतून घेऊया. आता चिकन शिजण्यासाठी थोडं पाणी घालून घेऊया. नंतर मग 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. 10 मिनिटं झाली आहेत. आता चेक करून बघूया. आता आपण त्याच्यात 2 चमचे मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. आता चिकन शिजण्यासाठी आपण 15 मिनिटं झाकून ठेवूया. 15 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून त्याला चेक करून बघूया. बघू शकता आपला चिकन छान शिजला आहे. आता त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. तर रेडी आहे आपला चमचमीत झणझणीत टेस्टी चिकन. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.